हा आहे कुंडमाळा वॉटरफॉल। हा पाहण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत। इथे खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे। चला तर मग आपण पाहूया। नमस्कार, आपल्या सर्वांचे नवीन ब्लॉग मध्ये मी मनीषा पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करते। आज आम्ही चाललेलो आहोत कुंडमाळा येथे वॉटरफॉल पाहण्यासाठी। तर हा आम्ही पिंपरी चिंचवड मधून पुणे मुंबई हायवेनी भक्तिशक्ती चौकामधून पुढे तळेगाव रोडने जायचं आहे। तर आम्ही आता निघालो आहोत आणि आता भक्तिशक्ती चौकामध्ये आलेलो आहोत। तर हे भक्तिशक्ती चौकातून सरळ एकदम स्ट्रेट पुणे मुंबई हायवेनी हा रोड आहे। कुठेही ओळायचं नाही, फक्त जे आपलं घोराडेश्वर मंदिर आहे तळेगाव रोडला तेथून अपोजिट साइडला जायचं आहे। तर हे बघा, हे भक्तिशक्ती आपण तळेगाव रोडने चाललेला होता आणि घोराडेश्वरच्या अपोजिट गेल्यानंतर बगेवाडी म्हणून एक रेल्वे स्टेशन येतं, तिथून आपण सरळ जायचं आहे। तर आम्ही आता पोहोचलेलो आहोत कुंडमाळा येथे। आणि हा पूल म्हणजे पूल आहे, हा इतका रिस्की पूल आहे ना। पलीकडे आपण बघू शकता तिथून 4 व्हीलर गाड्या सुद्धा जातात, पण ती गाडी घसरली आहे आणि तिला बाहेर काढण्यासाठी ट्रॅक्टर बोलवलेला आहे। हा पूल इतका धोकादायक आहे ना, हा तरी जरा बरा आहे। पुढचा आपण पाहू शकता, म्हणजे त्याला असं इतकं रिस्की ना, एक गाडी म्हणजे जाऊ शकते, एक गाडी आणि एक माणूस। ते बघा किती साईडला थांबावते आणि हे किती रिस्की आहे। त्याला मध्ये जाळी पण नाही, म्हणजे नेट पण नाही, पूर्ण रिकामा आहे। जर खाली तोल वगैरे गेला तर पूर्ण दरी बघा कशी खोल, इतकी खोल दरी आहे ना। वॉटरफॉल खूप लांब आहे, म्हणजे कुंडमाळा हे नाव पडलंय तर ह्याला का, तर तिथं बघा असं पाण्याने ना एकदम कुंड म्हणजे रांजणासारखं असं गोल गोल झालेला आहे पाण्याच्या प्रवाहामुळे। पाण्याचा प्रवाह इतका आहे की आता पाणी कमी आहे तरी पण खूप प्रवाह तिथं आहे पाण्याचा। बघा किती रिस्की, बघा पूर्ण मोकळे, पूर्ण मोकळं। आणि पूल पण असा आहे ना, जर 2 गाड्या आल्या ना तर असं हल्ल्यासारखा वाटतो आपल्याला पूल। हे बघा खाली पूर्ण दरी दिसते आपल्याला इकडून, म्हणजे साईडला सरकायला जागाच नाहीये। एक गाडी जर आली ना साईडला जागाच नाहीये सरकण्यासाठी। हे बघा आता हे आजोबा आलेत, किती पूर्ण साईडला थांबावं लागते आणि हे पूर्ण मोकळे, त्याला नेट तरी पाहिजे। आणि साईडला खाली सुद्धा पाय घसरला ना पूर्ण खाली पायी जाईल इतकी म्हणजे रिस्की हे हा पूल आहे। ह्या पुलावरून खाली गेल्यानंतर पण गाडी 2 व्हीलर जाण्यासाठी ना जो ब्रिज सारखं पूल आहे ना, त्याला पण साईडनी म्हणजे ग्रिल वगैरे काहीच नाहीये, एकदम रिकाम आहे। हे बघा आपण पाहू शकता, बघा किती मोकळी जागा आहे, पूर्ण दरी खाली। किती रिस्की बघा हे। तर म्हणलं सगळे म्हणतात कुंडमाळा खूप पाहण्यासाठी छान आहे, म्हणून आम्ही आज आलेलो आहोत इथे। पाण्याचा प्रवाह बघा मंदिराच्या तिथून किती मोठा आहे। इथं पाण्यात जाऊन सेल्फी किंवा फोटो शूट करायला खूप छान पॉइंट आहे, पण जरा जपूनच, कारण खूप शेवाळ आहे आणि खाली लगेच दरी टाईप आहे आणि असं पाण्याचा फ्लो जास्त आहे, त्याच्यामुळं सेल्फी काढताना पण थोडंसं जपूनच काढावी। तर इथे आम्ही उभा राहून फोटो वगैरे काढले,
खूप छान नजारा आहे पाण्याचा, त्यामुळे खूप भारी वाटतं खाली पाण्याच्या तिथं आल्यावरती. आणि इथं खालच्या पॉइंटला तर फोटो काढायचा मोहच आवरत नाही, कारण प्रत्येक जण येतो तो पाण्याच्या तिथं फोटो काढल्याशिवाय राहतच नाहीये. पाणी इतकं छान आहे ना आणि इतकं भारी वाटतं ना लांबून पण, त्यामुळे खूप गर्दी आहे. आम्ही निघायच्या वेळेस तर खूप गर्दी, अजूनच गर्दी वाढलेली होती तिथं. आणि आता हा आकार बघा, तिथं असं वाटतं की कशाचा तरी पाय आहे, मोठ्या जनावरांचा किंवा कशाचा तरी पायाचा असा ठसा उमटल्यासारखं झालेलं आहे. हे बघा पूर्ण असा पंजा आणि अंगठा बोट असे 5 बोटे आणि पंजा असल्यासारखं असं पूर्ण दिसतंय. पूर्ण पाय असा किती मोठा वाटतोय बघा. आणि हे असं पाण्याने बनलंय, ते खड्डे वगैरे पाण्याने बनलेले ते. हे बघा किती खोल आणि असे ते पाण्याने ते दगड चिरून असं पाण्याने खोल खोल बनलेले, म्हणून त्याला कुंडमाळा म्हणतात बघा. कुंडासारखं असं रांजणसारखं बनलेले गोल पूर्ण. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा
आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.